आपल्या समाजामध्ये इतकी भीती घालून दिलेली असते बऱ्याच गोष्टींची, की अरे बापरे, आता कसं करणार, हे तू करूच शकत नाही. तू स्पेशली बायका वगैरे असतील तर मुली असतील तर त्यांना नाही नाही नाही, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही मेल डॉमिनेटेड आहे, त्याच्यात तू जाऊ नको. म्हणजे हे असले, पण हे असं काही नाही आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही कोणीच डॉमिनेटेड नाही आहे. चांगले चांगले माणसंही करू शकत नाही कन्स्ट्रक्शन. सामान्य माणसाला बिल्डरकडे जायची भीतीच वाटायची. तर त्याच्यात अफोर्डेबल हाऊसिंग कोणता तरी मराठी बिल्डर देतो आहे म्हटल्यावर आमच्याकडे म्हणजे वी गॉट ट्रिमेंडस रिस्पॉन्स. प्रोजेक्ट लॉन्च केले की आमचे 15 दिवसात पूर्ण बिल्डिंग आमची विकल्या जायची. उज्ज्वला हावरे लेगेसी एक तुमचं एकदम एक स्ट्रॉंग USP आहे, लाईक योग्य दर आणि सुंदर घर. ओके, तर ही USP खूप युनिक आहे. ओके, कन्सिडरिंग द पॉप्युलेशन ऑफ इंडिया अँड एव्हरीथिंग. तर ही कल्पना कुठून आली? सिव्हिल इंजिनिअरिंगला मध्यंतरी एज्युकेशनल याच्यातनं खूपच डाऊनग्रेड करण्यात आलं होतं. समहाऊ आय डोंट नो इफ इट इज अ राईट वर्ड, पण सिव्हिलच्या ॲडमिशन्स होत नव्हत्या. मुलं सिव्हिल इंजिनिअरिंगला जात नव्हते, किंवा मे बी त्यांना ना व्हाईट कॉलर जॉब्स आवडायचे, AC मध्ये बसूनच काम करायचं. पण आता सिव्हिल इंजिनियरचं इतकं शॉर्टेज आहे, म्हणजे आय एम रेडी टू पे एनिथिंग इफ सिव्हिल इंजिनियर्स, चांगला सिव्हिल इंजिनियर जर मला मिळत असेल. मिळत नाही, खूप शॉर्टेज आहे सिव्हिल इंजिनियर्सचं. तुम्ही आणि सतीशजीनी काही स्वप्न पाहिली होती आणि ते अचानक गेले, त्यानंतर तुम्ही ही सिच्युएशन कशी सांभाळली? जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा माझी कंडिशन काही खूप चांगली नव्हती, कारण मी 8 दिवस आधीच मुलाला डिलिव्हर केलं होतं. सो इट वॉज ओनली 8 days. पण तरी त्याच्यातनं मी 15व्या दिवशीच त्यांच्या मृत्यूच्या मी ऑफिस जॉईन केलं. आय ऑलवेज फील की कुठलंही प्रॉब्लेम असेल आयुष्यात, देर इज अ सोल्युशन. राईट. आणि मी नेहमी अफर्म करते की वॉट एव्हर हॅपन्स फॉर युअर गुड. अँड वॉट एव्हर इज हॅपनिंग, ओनली गुड विल कम आउट ऑफ इट. नमस्कार मंडळी, तुमचं दी RG शो बाय रोहन गायकवाड पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे वुमेन्स एम्पॉवरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. सो आज आपण इन्व्हाइट केला आहे उज्ज्वला हावरे लेगेसीच्या चेअरपर्सन उज्ज्वलाजी हावरे. मॅम नमस्कार, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. नमस्कार. नमस्कार. नॉर्मली आपण पाहतो लाईक कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इट्स अ मेल डॉमिनेटिंग बिझनेस आहे. ट्रेडिशनली आपण बघतो. तर तुम्ही एकदम बाजीच एकदम फिरवली. तर तुमचा एक्सपिरियन्स ह्या फील्डमध्ये कसा? ॲक्च्युली मला असं वाटत नाही की हा मेल डॉमिनेटेड बिझनेस आहे वगैरे. मी एक आर्किटेक्ट आहे क्वालिफिकेशननी, आणि आर्किटेक्चरमध्ये आजकाल तुम्ही बघितलं असाल तर 50% ऑलमोस्ट मुली असतात. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही बिल्डरच्या ऑफिसमध्ये जा, बिल्डर एखाद वेळेस बिल्डर किंवा द फेस ऑफ द कंपनी माइट बी अ मेल फिगर, पण त्याचं बॅक ऑफिस जे आहे ते मेजरली बायकाच सांभाळतात. अकाउंट्समध्ये बायका असतात, लिगलमध्ये बायका असतात, आर्किटेक्चर डिपार्टमेंट बायका सांभाळतात, इंजिनिअरिंगमध्ये पण बरेचदा बायका असतात. सो असं आपण म्हणू शकत नाही की इट इज डॉमिनेटेड बाय मेन. पण हो, फेस ऑफ द कंपनी बरेचदा मेल्स असतात. पण आय ऑलवेज वॉज इन दिस बिझनेस बिकॉज आय एम अ क्वालिफाईड आर्किटेक्ट. राईट. आणि आर्किटेक्चर ही फील्ड कन्स्ट्रक्शनशी एक मोठा पार्ट आहे त्याचा. राईट. तर मेल डॉमिनेटेड फील्डमध्ये मी अशाच प्रकारे आली. बीइंग एन आर्किटेक्ट, आय एम पार्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. ऑफकोर्स, बिकॉज आर्किटेक्ट इज ऑलवेज अ हार्ट ऑफ दिस बिझनेस. येस, बेसिकली. या. तर मॅम, हाऊ वॉज युअर जर्नी लाईक इन दिस एरेना, की एक फिमेल बिकॉज तुम्ही खूप मोटिवेशनल अँड इन्स्पायरिंग आहात बिकॉज कसं आहे की कुठलीही फिमेल बिझनेस स्टार्ट करायच्या वेळेस खूप विचार करते की बाई हाऊ आय कॅन मॅनेज माय घर कसं मॅनेज करू, बिझनेस कसा होणार. तर त्याच्यावर तुमचे काय थॉट्स आहेत मॅम? जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्याला आर्किटेक्टच व्हायचं आहे. त्याच्यामुळे आर्किटेक्चर कम्प्लीट केलं.
आर्किटेक्चर कंप्लीट केल्यानंतर फील्डमध्ये काम करायचंच होतं. म्हणजे नुसतंच चांगली डिग्री घेऊन चांगला नवरा मिळाला की संपलं असा हा हेतू नव्हता. त्याच्यामुळे नवरा पण आर्किटेक्ट हवा होता आणि मला त्याच्यामुळे म्हणजे वडिलांनी त्या हिशोबाने अरेंज मॅरेज माझं ठरवलं आणि आर्किटेक्टच मुलगा मिळाला. मुंबईत आलो. माझे हजबंड सतीश हावरे, ही वॉज क्वालिफाईड आर्किटेक्ट आणि त्यांचा इथे ऑफिस होतं स्वतःचं नवी मुंबईत. सो इट वॉज अ सॉफ्ट लॉन्च फॉर मी की मला लगेच फील्डमध्ये उतरायला मला जास्त स्ट्रगल वगैरे नाही करायला लागलं. आणि बिझनेस जॉईन केल्याबरोबर आम्ही ठरवलं की इतके सगळे इथे जे नवे मुंबईमध्ये आम्ही काम करत होतो, तर मुंबईमध्ये सगळे बिल्डर्स नॉन महाराष्ट्रीयनच दिसत होते, गुजराती होते, सिंधी होते. तर म्हटलं आणि पाहिजे तेवढे क्वालिफाईड वाटत नव्हते ते. म्हटलं आपण क्वालिफाईड आहे, आपल्याला या क्षेत्रातलं सगळंच माहीत आहे, लेट अस स्टार्ट आवर ओन डेव्हलपमेंट. आणि सिडको त्यावेळेस 1995-96ला आम्ही सुरू केलं. तेव्हा सिडको वॉज व्हेरी प्रोॲक्टिव्ह इन डेव्हलपिंग नवी मुंबई. त्यांना नवी मुंबई डेव्हलप करायचं होतं. ते इथे त्यांनी आणि तो काळ असा होता की भयंकर रिसेशन होतं तेव्हा या फील्डमध्ये. तर दे वर इन्व्हायटिंग बिल्डर्स फ्रॉम ऑल ओव्हर की तुम्ही नवी मुंबईत या आणि वी विल गिव्ह यू द प्लॉट्स. तुम्हाला जो पाहिजे तो प्लॉट तुम्ही घ्या, वी विल गिव्ह यू ॲट गुड रेट्स वगैरे. तर आम्ही बिईंग अन आर्किटेक्ट आमचा कनेक्ट खूप चांगला होता नव्या मुंबईत. सो वी डिसाइडेड टू गो फॉर इट आणि तिथे आम्ही प्लॉट्स घेणं सुरू केलं आणि डेव्हलपमेंट नव्या मुंबईमध्ये सुरू केली जोरात. तर त्या हिशोबाने आम्ही आणि जसं डेव्हलपमेंट सुरू केले, जसं आमचं कनेक्ट आणि बिईंग अन आर्किटेक्ट आम्हाला त्या क्षेत्रातलं सगळं माहिती होतं, त्याच्यामुळे इट वॉज नॉट व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आम्हाला मे बी कस्टमर्सही चांगले मिळाले. पण त्याच्यामागे अजून एक कारण आहे की वी केम विथ अ कन्सेप्ट आणि वी केम विथ द कन्सेप्ट ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग. राईट. कारण तेव्हा कसं होतं की बिल्डर्स म्हटले की एक तर बिल्डरची खूप भीती वाटायची. तेव्हा साधारण जनतेला, सामान्य माणसाला बिल्डरकडे जायची भीतीच वाटायची. तर त्याच्यात अफोर्डेबल हाऊसिंग कोणता तरी मराठी बिल्डर देतो आहे म्हटल्यावर आमच्याकडे म्हणजे वी गॉट ट्रिमेंडस रिस्पॉन्स सुरू केल्याबरोबर. म्हणजे आम्ही प्रोजेक्ट लॉन्च केले की आमचे 15 दिवसात पूर्ण बिल्डिंग आमची विकल्या जायची, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग. राईट. सो इट वॉज अ गुड स्टार्ट. राईट. सो मॅम, कुठलाही बिझनेस आपल्याला जर स्टार्ट करायचा आहे तर त्याचं आपण डायव्हर्सिफिकेशन आणि त्याची USP हे आपण कसं ठरवतो? कुठलाही बिझनेस स्टार्ट करताना मला असं वाटते की त्याचा अभ्यास करणं, त्याच्यात रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे. जसा फॉर एक्झाम्पल आता कन्स्ट्रक्शन बिझनेस आम्ही जो केला, आता हा बिझनेस समजा दुसरीकडे मुंबई सोडून करायचा असेल तर तिथे तुम्हाला पहिले तर हे विचार करायला लागेल की या शहरामध्ये किती डिमांड आहे हाऊसिंगची, आणि हाऊसिंगची डिमांड जरी असली तरी कुठल्या टाईपचं हाऊसिंगची गरज आहे. अफोर्डेबल हाऊसिंगची गरज आहे, प्रीमियम हाऊसिंगची गरज आहे की कमर्शियल हाऊसिंगची गरज आहे, कमर्शियल शॉप्स किंवा ऑफिसेसची गरज आहे की इंडस्ट्रीयल टाईपच्या वेअरहाऊसेसची गरज आहे. तर हा जर अभ्यास आपण प्रॉपर पहिले केला तर इट मेक्स थिंग्स व्हेरी इझी. राईट. त्याच्यानंतर तिथे काय रेट्स मिळू शकतात, म्हणजे लँड रेट चा आणि सेल रेटचा, म्हणजे एखादी प्रॉपर्टी विकायचा तो आपला तिथे कसा रेशो आहे. म्हणजे लँड रेट्स खूपच हाय असतील आणि त्या मनाने जर प्रॉपर्टीचे रेट्स एवढे चांगले नसतील तर इट डझंट मेक सेन्स. म्हणजे ह्या प्रकारचा तुम्हाला सगळा अभ्यास करून त्याचा पूर्ण बॅकग्राऊंड चेक करून तुमचे सेल्स, तुमचे कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती जाते, किती मार्केटिंग कॉस्ट जाणार, आणि नंतर तुम्ही जो प्रोडक्ट देताय त्याची किती व्हॅल्यू येणार आणि ती व्हॅल्यू तिथल्या लोकल माणसाला किती ॲक्सेप्टेबल असणार, हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच मला असं वाटते कुठलाही बिझनेस जो आहे तो आपण सुरू करायला पाहिजे. राईट. सो मॅम, घर हे स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपलं एक सुंदर घर असलं पाहिजे. ओके, तर कुठलंही घर आपण घेण्यापूर्वी काय काय प्रोटोकॉल्स किंवा कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर केले पाहिजेत की की हे चेकलिस्ट झाली तरच मी हा फ्लॅट घेणार किंवा हा बंगलो घेणार, तर असं
तुमचं काय असतं? पहिली गोष्ट मी तर म्हणते की पहिलं तुम्ही घर कोणाकडनं घेताय, कुठला बिल्डर आहे, त्या बिल्डरचं रेप्युटेशन कसं आहे, त्याची रिलायबिलिटी किती आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा. कारण जर तुम्हाला ज्याच्याकडनं तुम्ही घर घेताय त्याच्यावरच कॉन्फिडन्स नसेल, देन इट बिकम्स डिफिकल्ट. कारण जेव्हा आपण पूर्ण आयुष्यभराचं आपलं जे काही कमाई आहे ती एखाद्या बिल्डरला देणार आहोत, पण ती व्यक्तीच तुम्हाला थोडी शेडी वाटली, थोडी डाऊटफुल वाटली, तर मग इट विल बी डिफिकल्ट. त्याच्यानंतर त्या बिल्डरनी जे आधी प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत, कारण असं असू शकतं की तुम्ही एक तर अंडर कन्स्ट्रक्शन घर घेताय किंवा तुम्ही रेडी प्रॉपर्टी घेताय. रेडी प्रॉपर्टी असेल तर देर इज नो प्रॉब्लेम, कारण तुम्हाला दिसतेच आहे प्रॉपर्टी कशी, क्वालिटी कशी आहे काय. पण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला माहीत नाही आहे की नेमकं कसं कन्स्ट्रक्शन येणार आहे, किती वेळात तुम्हाला ती समोरची व्यक्ती घर देणार आहे की नाही देणार आहे. म्हणजे हा सगळा एक खूप मोठा मुद्दा आहे. तर ते सगळं रेप्युटेशन चेक करून, क्वालिटी त्याच्या आधीच्या प्रोजेक्टची क्वालिटी बघून, थोडंसं काही त्याच्यात कोणी जर त्याच्यावर त्यांचे कॉमेंट्स दिलेले असतील तर ते वाचून, थोडा अभ्यास करूनच मला असं वाटते की लोकांनी घर बुक करायला जावं बिल्डरकडे. सो मॅम, कुठलंही प्रोजेक्ट आपण जेव्हा हाती घेतो तर आपली प्लॅनिंग कशी असली पाहिजे त्याच्यात? आता एक बिल्डर म्हणून मी जेव्हा प्रोजेक्ट घेते, म्हणजे माझ्याकडे भरपूर प्रपोजल्स रोज येतात, पण आता सगळेच प्रपोजल्स आम्ही एक्सेप्ट करत नाही. राईट. आता एखाद्या एरियामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात पहिले तर ती लँडची कॉस्ट. त्या लँडची कॉस्ट त्यांनी अव्वाच्या सव्वा सांगितली तर काही पण त्याला अर्थ नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या लँडचे पेपर्स, त्याचे ते लिगल सगळे डॉक्युमेंट्स, सगळे क्लिअर टायटल आहे की नाही, त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का त्या लँडमध्ये, ते सगळे व्हेरीफाय करून त्याच्यानंतर समजा ती व्हेरीफाय झाली आणि आम्हाला वाटलं की आता येस दिस इज गुड फॉर अस, म्हणजे तिथे आम्ही सर्वे पण करतो की इथे जर आम्ही बिल्डिंग बनवली तर आम्हाला काय रेट मिळणार, किती दिवसात आमचा सेल होणार, तो सगळा आम्ही सर्वे केल्यानंतर प्लॉट विकत घेऊन त्याच्यानंतर तो डिझायनिंगला देतो. सो वी अपॉइंट आर्किटेक्ट्स, वी अपॉइंट कन्सल्टंट्स, RCC कन्सल्टंट्स, MEP कन्सल्टंट्स, बाकी जे सगळे आहेत. त्याचं लायसनिंग होऊन, प्लॅन पास करून, लिगली एव्हरीथिंग प्रॉपरली सगळं जाऊन त्याचा नकाशा पास झाल्यानंतर, त्याची CC मिळाल्यानंतर, ते रेरा आजकाल आल्यामुळे ते अजून सोपं झालं आहे की एव्हरीथिंग इज व्हेरी व्हेरी क्रिस्टल क्लिअर. तुम्ही कुठेही जाऊन रेराच्या साईटवर जाऊन त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता. ते झाल्यानंतर मग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. रेराचा नंबर आल्यानंतर इमिजिएटली आम्ही बुकिंग सुरू करू शकतो आणि आम्ही बुकिंग सुरू करतो. आणि नंतर कन्स्ट्रक्शनचा जो काही आम्ही कालावधी सांगितलेला आहे मार्केटिंग करताना आणि रेरामध्ये, तर त्या कालावधीत काम कंप्लीट करणं ही आमची जबाबदारी होते आणि त्यानुसार कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं आणि वी गिव्ह द पोझिशन. सो मॅम, इन दिस कन्स्ट्रक्शन एरिना, तर ह्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा असतात? जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणताय की बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज? जॉब म्हणजे जे फॉर एक्झाम्पल कुठली जायंट कन्स्ट्रक्शन कंपनी लाईक युअर्स, तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की म्हणजे एक नॉर्मल एक माइंडसेट असतो लोकांचा की सिव्हिल इंजिनियर्सला जॉब नाही आहे, तर आर वी गेटिंग सफिशियंट सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट, मी तुम्हाला सांगते, ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इतक्या मोठ्या छोट्या बिझनेसेसला सामावून तयार होते, म्हणून दिस इज कॉल्ड एज कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. तर याच्यात खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगला मध्यंतरी एज्युकेशनल याच्यातनं खूपच डाऊनग्रेड करण्यात आलं होतं. समहाऊ आय डोंट नो इफ इट इज अ राईट वर्ड, पण सिव्हिलच्या ॲडमिशन्स होत नव्हत्या. मुलं सिव्हिल इंजिनिअरिंगला जात नव्हते किंवा मे बी त्यांना ना व्हाईट कॉलर जॉब्स आवडायचे, AC मध्ये बसूनच काम करायचं. सिव्हिल इंजिनियर म्हटलं की त्याला दगड, माती, रेती, ऊन याच्यात काम करायला लागतं. ते ज्यांना आरामात जॉब करायचा आहे त्यांना ते आवडत नाही. पण आता सिव्हिल इंजिनियरचं इतकं शॉर्टेज आहे, म्हणजे आय एम रेडी टू पे एनिथिंग इफ सिव्हिल इंजिनियर्स, चांगला सिव्हिल इंजिनियर जर मला मिळत असेल. मिळत नाही, खूप शॉर्टेज आहे सिव्हिल इंजिनियर्सचं. आर्किटेक्ट्सचं खूप चांगल्या आर्किटेक्ट्सचं शॉर्टेज आहे, चांगले आर्किटेक्ट्स पाहिजेत.
नंतर आमच्या फील्डमध्ये फक्तच कन्स्ट्रक्शन होत नाही, त्याच्यात अकाउंटिंग पाहिजे, फिनान्स मॅनेजमेंट खूप मोठा. बिल्डरशिप इज नथिंग बट फायनान्स मॅनेजमेंट. ते फिनान्स मॅनेजमेंटसाठी तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट्स लागतात, चांगले अकाउंटंट्स लागतात. लीगल टीम तुमची खूपच परफेक्ट असायला लागते, कारण सगळं लिगलच आहे. तुम्हाला सगळे प्रत्येक पदोपदी तुम्हाला लीगल ओपिनियन घ्यायला लागतं. तर लीगल तुम्हाला टीम चांगली लागते, इंजिनिअरिंग टीम चांगली लागते. त्याच्यानंतर कस्टमर केअर पुढे जे आहे ती टीम चांगली येते. लँडस्केप येतात, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरू असताना टाईल्स आहेत, बाकी सगळे फिनिशेस आहेत, ते लोक तुम्हाला लागतात. त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे हाऊसकीपिंग लागते. म्हणजे ह्या सगळे इतकं प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे ना, याच्यात खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे, मल्टिपल जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो मॅम, एक थोडा पर्सनल क्वेश्चन, की तुम्ही आणि सतीशजीनी काही स्वप्न पाहिली होती आणि ते अचानक गेले, त्यानंतर तुम्ही ही सिच्युएशन कशी सांभाळली? सतीशजी आम्ही हा बिझनेस सुरू केला आणि 8 वर्षच आम्ही सोबत होतो. पण 8 वर्षात हा बिझनेस आम्ही पूर्ण, असं म्हणायला हरकत नाही की वी टूक इट टू द पिनॅकल ऑफ सक्सेस. जेव्हा नेमकं पिनॅकल ऑफ सक्सेसला पोचलो तेव्हा त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यू झाल्याबरोबर जेव्हा झाला त्यावेळेस जवळजवळ माझे 12 प्रोजेक्ट सुरू होते आणि बुकिंग्स चांगले होते. भरपूर लोकांनी आमच्याकडे त्यांचे पैसे देऊन ठेवलेले होते, त्यांना घरं द्यायची जबाबदारी होती. तर मला असं वाटते की आय वॉज ऑल्सो ऑलवेज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा माझी कंडिशन काही खूप चांगली नव्हती, कारण मी 8 दिवस आधीच मुलाला डिलिव्हर केलं होतं. सो इट वॉज ओन्ली 8 days. पण तरी त्याच्यातनं मी 15व्या दिवशीच त्यांच्या मृत्यूच्या मी ऑफिस जॉईन केलं. आता ते असताना इट वॉज ऑलवेज ही वॉज द फेस ऑफ द कंपनी. ते गेल्यानंतर मग एकदम सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. पहिले बिईंग अन आर्किटेक्ट मी फक्त आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, डिझायनिंग एवढंच पार्ट बघायची. पण ते गेल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी पण बघायची जबाबदारी आली. अकाउंटिंग, फिनान्स वगैरे मला फारसं कळत नव्हतं. बट त्याच्यानंतर ते गेल्यानंतर काही वर्षांनी मी MBA पण केलं आणि नवीन गोष्टी पण कशा शिकता येतील, मार्केटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकली. पण त्यावेळेस जेव्हा स्पेशली ते गेल्यानंतर जो पार्ट होता तेव्हा मला असं वाटते मी सगळे माझे इमोशन्स आय जस्ट रॅप्ड इट अँड थ्रू इट इन द सी. बिकॉज इमोशनल व्हायची तेव्हा वेळ नव्हती, बिकॉज आय हॅड टू मेनी थिंग्स टू लुक फॉरवर्ड टू. कारण माझी मुलं खूप लहान होते. माझी मुलगी 3.5 वर्षाची होती, मुलगा 8 दिवसाचा होता. त्या दोघांनाही बघायचं होतं. इतके सगळे कस्टमर्स ज्यांनी त्यांची आयुष्यभराची मे बी पुंजी माझ्याकडे दिलेली होती, ती पुंजी त्यांना ती भीती होती की आता माहिती नाही कंपनी बंद पडते की काय होतं आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी होती की त्यांनी बुक केलेले घरं त्यांना त्याचा ताबा द्यायचा होता. स्टाफ माझ्याकडे तेव्हा खूप स्टाफ होता. तो सगळ्या स्टाफ पण त्यांनाही भीती वाटत होती की माहीत नाही आता ह्या काय करतात नेमकं. तर त्यांना एक कॉन्फिडन्स द्यायचा होता. त्याच्यामुळे सगळ्या इमोशन्स, सगळे जे पर्सनल जे हे होते ते सगळे मला असं वाटते मी बाजूला ठेवले. बिकॉज दॅट वॉज द नीड ऑफ द आवर. इट वॉज मोर इम्पॉर्टंट टू लुक इन टू मेक पीपल कम्फर्टेबल. तर मला असं वाटतं मी तेच केलं. आय फॉगॉट अबाउट माय पर्सनल लॉस आणि आय स्टार्टेड लुकिंग आफ्टर द कंपनी आणि मुलं आणि स्टाफ, कस्टमर्स, ह्यात सगळ्यांना म्हणजे द बिझनेस शुड गो ऑन, द शो मस्ट गो ऑन, हा विचार करून कामाला लागले. हॅट्स ऑफ टू यू मॅम. यू आर अ ग्रेट पर्सनॅलिटी. माहीत नाही ग्रेट वगैरे आहे असं नाही, तेव्हा हा विचार नसतो. तेव्हा असतं की सिच्युएशन सांभाळायची आहे आणि देर इज नो थॉट की आपल्याला ग्रेट व्हायचं आहे किंवा आपल्याला तेव्हा फक्त आपल्या जबाबदारीचा डोंगर समोर असतो आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. राईट. मॅम, माझा स्वतःचा एक क्वेश्चन आहे हे की आपण बघतो, म्हणजे मी जेव्हा पण ब्राउज करतो कुठल्याही पोर्टल्स, ह्याच्यामध्ये मला दिसतं की एकदम मोठे लॅविश फ्लॅट 26 crores, 30 crores, आय डोंट नो, लोक घेतातही ते.
मला एक म्हणजे मी माझं स्वतःचं ॲनालिसिस आहे की उज्ज्वला हावरे लेगेसी एक तुमचं एकदम एक स्ट्रॉंग USP आहे, लाईक योग्य दर आणि सुंदर घर. ओके, तर ही USP खूप युनिक आहे. ओके, कन्सिडरिंग द पॉप्युलेशन ऑफ इंडिया अँड एव्हरीथिंग. तर ही कल्पना कुठून आली आणि अशी पोझिशनिंग करायचं हे कधी ठरलं, म्हणजे हे का ठरलं असं? मला असं वाटते कुठलाही बिझनेस करताना ना, द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज युअर इंटेन्शन. तुमचं इंटेन्शन काय आहे, Right. तुम्ही कशासाठी हा बिझनेस करताय. राईट. 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही खूप पैसा कमवायसाठी फक्त बिझनेस करता, आणि दुसरं तुम्ही जेव्हा बिझनेस करत असता तेव्हा त्याच्या मागे काहीतरी एक तुमचा कन्सेप्ट असतो की नाही मला फक्त पैसे नाही, माझ्या ह्याच्यातनं लोकांना पण मदत झाली पाहिजे. अजूनही काही वेगळे लोकांचे कन्सेप्ट असतात. तर माझं इंटेन्शन त्याच्यात होतं की लोक आपल्याकडे पूर्ण आयुष्यभराची कमाई देतात. स्पेशली साधारण मध्यमवर्गीय मराठी माणूस म्हणा किंवा कुठलाही माणूस असो, तो त्याची आयुष्यभराची कमाई आपल्याला देतो. तेव्हा माझी जबाबदारी काय आहे, तर मला त्याच्या स्वप्नातलं घर नाही तरी चांगल्यात चांगलं, विथ गुड बेस्ट ऑफ द क्वालिटी, विथ बेस्ट ऑफ द ॲम्युनिटीज त्याला देणं. मला असं वाटतं ही माझी जबाबदारी समजते. त्याच्यामुळे कदाचित, आणि त्याच्यानंतरही जर लोकांच्या काही छोट्या डिमांड्स असतील त्या पण आम्ही फुलफिल करून देतो. तर जेव्हा असं लक्षात आलं लोकांना की नाही, आपल्याला जे प्रॉमिस केलेलं आहे ते आपल्याला मिळतं आहे म्हटल्यावर तो कुठेतरी एक कॉन्फिडन्स मला असं वाटतं लोकांना मिळाला. आणि कदाचित त्याच्याचमुळे यावर्षी माझ्या कंपनीला 30 वर्ष होतात. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ओके. सो मॅम, माझा अजून एक क्वेश्चन होता. जसं कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण म्हणतो आणि आपण कुठलं कन्स्ट्रक्शन करतो, तर आपण ते लँड जे असतं हे कसं आयडेंटिफाय करतो की बा आता आपलं म्हणजे जे काय आपण प्रॉपर्टी बांधू किंवा जे काय आपण कन्स्ट्रक्शन करू हे इथेच झालं पाहिजे, तर कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो? मी तुम्हाला तसं सांगितलं तसं आता प्रपोजल्स माझ्याकडे, आता मुंबईमध्ये लँडची खूप शॉर्टेज आहे. राईट. तर इथे जर चांगलं लँडचं प्रपोजल मला परवडणाऱ्या किमतीत जर मला मिळाली तर वेल अँड गुड. चांगल्या लोकेशनला असेल तर अजून सोने पे सुहागा. पण आता नवीन एक कन्सेप्ट जो खूपच फेमस मुंबईत होतोय ते रिडेव्हलपमेंट. हे सगळे बिल्डिंग्स ज्या आहेत रिडेव्हलपमेंटच्या एकदम प्राईम लोकेशनला आहेत. त्याच्यात जर चांगल्या क्वालिटीचं घर जो बिल्डर लवकर वेळेत देत असेल तर ते पण प्रपोजल्स वी एक्सेप्ट. माझी रिडेव्हलपमेंटचे कामं विक्रोळीत सुरू आहे आणि आय एम सो हॅप्पी की आजच माझ्या तिथल्या बिल्डिंगचं OC आली आहे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट काढलं आहे. आणि ती बिल्डिंग मी 3 वर्षात प्रॉमिस केली होती आणि मी 2.5 वर्षात त्याचं पोझिशन देते. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कधी बिल्डर्स तिथेच विक्रोळीमध्ये बरेचशा बिल्डिंग्स बंद पडून आहेत. राईट. 10 वर्ष झालेत. एका बिल्डरनी ते घेतलं आणि ती कंपनी समहाऊ काहीतरी प्रॉब्लेममध्ये गेली. तर आता त्या लोकांना, तिथल्या टेनंट लोकांना ना तिथे घर मिळतं आहे, न त्यांना रेंट मिळते आहे, म्हणजे त्यांच्याकडे आज काहीच नाही. त्याच्यामुळे आता ज्या सोसायटीज रिडेव्हलपमेंटला त्यांच्या बिल्डिंग सोसायटीज त्यांना द्यायच्या आहेत, तर त्यांनी रादर दॅन छोट्या मोठे त्यांना लोभ असतात की आम्हाला इतकं मोठं पाहिजे घर, इतके पैसे पाहिजे, त्याच्यापेक्षा आम्हाला वेळेत घर कोण देईल, आमची बिल्डिंग कंप्लीट करून कोणता बिल्डर देईल, हे त्यांनी मला असं वाटते लक्षात ठेवायला पाहिजे. रादर दॅन ते छोटे मोठे आमिष दाखवतात बिल्डर लोक की नाही आम्ही इतका पैसा देऊ, इतकं मोठं घर देऊ, एवढं हे देऊ, डबल एरिया देऊ. त्या आमिषापायी इथे खूप लोक फसलेले आहेत आणि माझ्याकडेच येतात अशा बिल्डिंग्स की नाही त्या बिल्डरने आम्हाला फसवलं, आता तुम्ही करा. कारण आता काय असतं की मुंबई इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह सिटी. राईट. इथले जे प्रीमियम्स आहेत, म्हाडाचे म्हणा, BMCचे म्हणा, सिडकोचे म्हणा, बाकी कॉर्पोरेशन्सचे म्हणा, हे खूपच हाय आहेत, हायेस्ट इन इंडिया आहेत. त्याच्यामुळे ते प्रीमियम्स भरता बिल्डर पण थकतो. राईट. नाकी नव येतो बिल्डरच्या. त्याच्यामुळे त्याला परवडलं तरच तो ती बिल्डिंग कंप्लीट करू शकतो.
आणि तुमच्या लोभापायी, तुमच्या सोसायटीजच्या लोभापायी जर त्यांनी खोटे आमिष दिले तर तो बिल्डर ती बिल्डिंग कधीच पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या अशा खोट्या आमिषांना सोसायटीनी बळी पडू नये. फॅक्ट्स काय आहेत ते माहिती करावे, कारण आजकाल सगळेच हुशार आहेत, सगळ्यांना सगळं कळतं. लोक PMC अपॉइंट करतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी अपॉइंट करतात, त्याच्यात ते तुम्हाला गाईड पण करतात की तुमच्या बिल्डिंगचं कसं किती यायला पाहिजे. तर कुठलेही मिसगायडन्सच्या अंडर न जाता प्रॉपर गायडन्स घेऊन जर केलं तर रिडेव्हलपमेंट चांगलं होऊ शकते. आता तुमचा प्रश्न जो होता की लँड आम्ही कशी सिलेक्ट करतो, तर आम्ही हेच बघतो की पहिले आमची वायबिलिटी त्यात बसली पाहिजे. ते आमच्या खिशाला त्या लँडची किंमत परवडली पाहिजे. ती लँड घेतल्यानंतर आमचे तिथे बुकिंग्स व्हायला पाहिजेत, त्याचं लोकेशन प्रॉमिनंट पाहिजे, आमचा सेल्स चांगला झाला पाहिजे, त्याची आजूबाजूला काय आहे काय नाही ते पण आपण बघतो. कारण मग लोक स्मशान वगैरे असं काही असलं तर लोक बुक करत नाहीत, मग आम्हाला त्याचा त्रास होतो. मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकेशनच्या हिशोबाने बघतो आणि त्याच्यानंतर लँड डील आमची फायनल होते. ओके. सो मॅम, हाऊ यू मॅनेज युअर डे? हाऊ यू मॅनेज युअर स्ट्रेस? हाऊ यू मॅनेज युअर रुटीन? मॅनेज माय डे, ॲक्च्युली आय एम अ व्हेरी ऑर्गनाइज्ड पर्सन. म्हणजे नथिंग टू शो ऑफ. पण मला वेळेवर उठणे, एक्सरसाइज करणे, वेळेत ऑफिसला जाणे, दिवसभर काम करणे आणि रात्री वेळेवर झोपणे, हे सगळे मला आय लाईक इट. त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटलं तर आता इट हॅज बीन टू मेनी इयर्स इन दिस बिझनेस. पण येस, स्ट्रेस नेहमीच मॅनेजच करायला लागतं. यू हॅव टू बी व्हेरी काम, यू हॅव टू बी, म्हणजे कुठलाही प्रसंग आला तरी पण being impulsive is never helpful. You should always be very calm. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तर शांतपणे त्याच्यावर 1-2 मिनटं विचार करून त्याच्यानंतरच उत्तर देणे किंवा रिॲक्ट करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं, आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. आय थिंक व्हेरी पॉझिटिव्ह ॲट ऑल सिच्युएशन्स. ॲफर्मेशन्स, मला खूपच माझा विश्वास आहे ॲफर्मेशन्सवर. त्याच्यामुळे आय ऑलवेज फील की कुठलंही प्रॉब्लेम असेल आयुष्यात, देर इज अ सोल्युशन. राईट. देर इज ऑलवेज अ सोल्युशन. आणि मी नेहमी ॲफर्म करते की वॉट एव्हर हॅपन्स फॉर युअर गुड. अँड वॉट एव्हर इज हॅपनिंग, ओनली गुड विल कम आउट ऑफ इट. तर ह्या गोष्टींवर माझा खूप विश्वास असल्यामुळे कदाचित आय कीप माय सेल्फ व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे डेफिनेटली स्ट्रेस खूप असतात, प्रेशर खूप असतं, बट ते मॅनेज केलं तर त्याच्यात थिंग्स गेट रिझॉल्व्ड. सो मॅम, व्हॉट इज युअर हॉबीज म्हणजे मला फिरायला आवडतं, ट्रॅव्हल करायला, आणि पेंटिंग करायला आवडतं मला. गुड. आणि कधी काहीच न करायला पण आवडतं. ओके. सो मॅम, माझा लास्ट क्वेश्चन आहे की तुम्ही आजकालच्या यूथला किंवा न्यू जनरेशनला काय मेसेज देणार? यूथला मी हाच मेसेज देईल की देर इज नो ऑप्शन टू हार्ड वर्क. यू हॅव टू वर्क हार्ड. यू शुड बी थरो अँड इन वॉट एव्हर यू डू. म्हणजे कुठलाही बिझनेस सुरू करताना, कुठलंही काम करताना आपला रिसर्च त्याच्यात व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर भीती ही कुठली, स्पेशली आपल्या समाजामध्ये इतकी भीती घालून दिलेली असते बऱ्याच गोष्टींची की अरे बापरे, आता कसं करणार, हे तू करूच शकत नाही. तू स्पेशली बायका वगैरे असतील तर, मुली असतील तर त्यांना नाही, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही मेल डॉमिनेटेड आहे, त्याच्यात तू जाऊ नको. म्हणजे हे असले, पण हे असं काही नाही आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही कोणीच डॉमिनेटेड नाही आहे. चांगले माणसंही करू शकत नाही कन्स्ट्रक्शन, जे मी एक स्त्री असूनही करते. म्हणजे इट इज नॉट नथिंग अबाउट इट, इट इज अबाउट युअर माइंड. म्हणजे तुम्ही जर विचार केला की नाही मी करू शकते, तर तुम्ही करू शकता. सो एव्हरीथिंग इज इन द माइंड. यू डोंट हॅव टू बी स्केर्ड अबाउट सर्टन थिंग्स. एकदा त्याच्यात पडलं की तुम्हाला मार्ग आपोआप मिळत जातात आणि ते मार्ग तुम्हाला शोधावे लागतात. ते मिळाले की तुम्हाला पुढे जायचं असतं. तर आय विल डेफिनेटली टेल द यूथ टू दॅट दिस इंडस्ट्री इज अ व्हेरी गुड इंडस्ट्री. इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग. तुम्ही जेव्हा एक तुमचं प्रोजेक्ट कम्प्लीट करता, यू फील व्हेरी हॅपी दॅट यू आर गिविंग द पोझिशन टू पीपल अँड दे आर स्टेईंग सो हॅपीली इन दॅट प्रोजेक्ट. तर इट इज अ व्हेरी सॅटिस्फाईंग अँड इट इज अ बेसिक नीड.
रोटी कपडा मकान Yes. मधलं एक आहे ते. त्याच्यामुळे त्याच्यात इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग थिंग आणि पीपल शुड मोर अँड मोर यूथ शुड कम इन टू दिस इंडस्ट्री अँड स्टार्ट डुईंग देअर ओन बिझनेस. कारण याच्यात खूप आता स्कोप पण आहे, लेट मी टेल यू. कारण आता कन्स्ट्रक्शनचं असं झालेलं आहे की फॉर एक्झाम्पल सेंट्रल म्हणजे मुंबईच्या मध्ये जर जे काम आहे ते इतके गजबज एरियाज आहेत तिथे की तुम्हाला यू कांट अफोर्ड टू की खूप वर्ष काम चालेल. तिथे क्विक पाहिजे सगळं. राईट. त्याच्यामुळे आता प्री फॅब्रिकेशन इंडस्ट्री खूप चांगली मोठी होणार आहे मुंबईत. रेडीमेड कॉलम्स, रेडीमेड स्लॅब्स, रेडीमेड वॉल्स याचे बिझनेसेस म्हणजे ॲन्सिलरी असे बिझनेसेस कन्स्ट्रक्शन ला हे खूप सुरू झालेले आहेत. सो यू शूड एक्सप्लोर, यू शूड इनोव्हेट. नवीन गोष्टी काय करता येईल कन्स्ट्रक्शनमध्ये. कारण आम्ही अजूनही आमचं जुनं जे आमची सिस्टीम चाललेली आहेत कन्व्हेन्शनल तेच आम्ही सुरू ठेवलेले आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये. त्याच्यात जर अजून इनोव्हेशन आले, त्याच्यात जर अजून काही नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन अजून फास्ट, अजून स्ट्रॉंग, अजून क्वालिटी जर मिळाली तर इट इज व्हेरी गुड. सो देर इज लॉट ऑफ स्कोप इफ देर इज इनोव्हेशन. आणि तुम्ही जर तशा माइंडसेटचे असाल सो देर इज ह्यूज स्कोप इन कन्स्ट्रक्शन फॉर मेनी डिफरंट फील्ड्स आणि सगळ्याच याला खूप स्कोप आलेला आहे आता. राईट. सो थँक्स अ लॉट मॅम फॉर गिव्हिंग अस टाईम अँड शेअरिंग युअर इन्साइट्स अँड इनपुट्स. तुम्हाला कसं वाटलं या पॉडकास्टमध्ये येऊन? मला छान वाटलं. इट इज अन ऑनर की मला इथे बोलवलं आणि यू हर्ड मी. सो मी जे काही बोलली ते मला आय होप इट गोज टू लॉट ऑफ पीपल अँड ए लॉट ऑफ विमेन अँड मेन बोथ आर इन्स्पायर्ड टू कम इन टू दिस इंडस्ट्री. इट इज अ वंडरफुल इंडस्ट्री. सो थँक्यू सो मच. माय प्लेजर मॅम. So thanks guys. So please like, share and subscribe our channel. So we'll meet in next episode. एक नवीन चेहरा आणि एक नवीन एक्सपर्ट सोबत. नमस्कार.